हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे आजीची गुप्त वारसा सेवा. कोकणातील हिरव्यागार डोंगरांच्या कुशीत एक जुनं लाल कौले असलेलं घर होतं. त्या घरात आराध्या आपल्या आईवडिलांसोबत आणि त्यांच्या प्रेमळ आजीसोबत राहत असे. घर आर्थिकदृष्ट्या तितकंसं मजबूत नव्हतं. वडील साधी नोकरी करत आणि आई घरकाम सांभाळत असे. पण त्या घरात एक जादू होती, आजीच्या हसण्यात, तिच्या बोलण्यात आणि तिच्या हातच्या जेवणात. आजीला गावात सगळेजण सुनंदा काकू म्हणून ओळखत. तिने आयुष्यभर लोकांचे प्रश्न ऐकले, सुख-दुःख वाटून घेतली आणि प्रत्येकाला काही ना काही प्रकारे मदत केली. पण तिच्या मदतीची खोली घरातल्या कुणालाही पूर्णपणे कळत नव्हती. एके दिवशी आजी अचानक आजारी पडली. रुग्णालयात तिने आराध्याचा हात धरून फक्त एक वाक्य सांगितले, "गुपितं कधी ओरडत नाहीत गं, ती योग्य वेळी हळूच कानात सांगतात. माझ्या मागे त्या गुपिताला शोधायला निघ." आराध्याला काहीच कळलं नाही. काही दिवसांनी आजी शांतपणे या जगाचा निरोप घेऊन गेली. घर शोकमग्न झालं. पण आजीच्या शब्दांनी आराध्याच्या मनात खोलवर जागा घेतली होती. आजीच्या वस्तू आवरताना आराध्याला एक जुनी जड लोखंडी पेटी दिसली. त्या पेटीवर एक छोटासा कागद चिटकलेला होता, आराध्या करता. पेटीत किल्ली नव्हती, पण तिच्या आतून काहीतरी खरखर आवाज येत होता. आराध्याने ती पेटी उघडण्यासाठी खूप प्रयत्न केले. शेवटी घराच्या देव्हाऱ्यावर ठेवलेल्या एका धुळकट छोट्या देवांच्या चौथऱ्याच्या खाली तिला एक लहान चांदीची किल्ली मिळाली. पेटीत बसवली आणि क्लिक, पेटी उघडली. आत एक डायरी, काही जुनी कागदपत्र आणि थोड्या नोटा ठेवलेल्या होत्या. डायरीच्या पहिल्या पानावर लिहिलं होतं, "माझ्या गुप्त सेवेसाठी." डायरी वाचता वाचता आराध्याच्या अंगावर शहारा आला. आजीने अनेक वर्ष गुप्तपणे गरजू लोकांना मदत करण्यासाठी एक सोशल सर्व्हिस सुरू केली होती. गावातील विधवा, गरीब विद्यार्थी, आजारी, ज्येष्ठ नागरिक आणि भटक्या मुलांपर्यंत अनेकांना आजीने मदत केली होती. ती मदत कुठून येत होती? आजीच्या पतीकडून, म्हणजे आराध्याच्या आजोबांकडून मिळालेल्या वारशातून. पण ती संपत्ती कधीच कुटुंबालाही कळू नये अशी आजीची इच्छा होती. कारण तिला भीती होती, लोक पैशामुळे नव्हे, मनामुळे माझ्याकडे यायला पाहिजे. या संपत्तीचा तपशील डायरीत नव्हता, पण डायरीच्या शेवटच्या पानावर एक कोड लिहिलेला होता. जिथे नदी वळसा घेते, जिथे पहिला आंबा लावला, तिथे माझं गुपित राहिलं. आराध्याने गावातील नदीकाठी असलेला आंब्याचा बाग आठवला. आजी लहानपणी लावलेला पहिला आंबा. ती तिथे पोहोचली. नदीच्या किनाऱ्यावर एक मोठा आंब्याचा फांदीदार वृक्ष होता. त्याच्या मुळाशी पाय घसरून आराध्या खाली बसली आणि तिथेच तिला जमिनीतून बाहेर डोकावणारी एक छोटी लोखंडी तिजोरी दिसली. ती उकरून काढली, घरात आणून उघडली तर त्यात आत सोन्याच्या नाणी, दागिने आणि मोठी रक्कम होती. अनेक वर्ष लपवलेली खरी संपत्ती. त्या तिजोरीसोबत एक छोटंसं पत्र होतं, "ही संपत्ती माझ्या मागे माझ्यासारखीच वापर. घरासाठी नाही तर जगासाठी. ज्यांना हात धरणारे कुणी नाही त्यांच्यासाठी तू हात बन." आराध्याच्या डोळ्यात पाणी आलं. तिला कळलं की आजीने संपत्ती लपवली नाही, ती सुरक्षित ठेवली होती, योग्य व्यक्तीला योग्य वेळी देण्यासाठी. आराध्याने ती संपत्ती वापरून आजीने सुरू केलेली सेवा नोंदणीकृत संस्था म्हणून सुरू केली. सुनंदा सेवा केंद्र, गरजूंना आधार. गावात मोफत जेवणाचं केंद्र, वृद्धांसाठी औषध मदत,
विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, सगळं पुन्हा सुरू झालं, पण आता आणखी मोठ्या स्तरावर. लोक गावात आजीचं नाव आदराने घेत. सुनंदा काकू गेल्या, पण त्यांचे मन आजही काम करते. आणि प्रत्येक संध्याकाळी जेव्हा आराध्या त्या आंब्याच्या झाडाकडे पाहत असते, तिला वाटायचं आजी आजही तिथे आहे, तिच्या गुपितासारखीच, शांतपणे माझ्यावर लक्ष ठेवत. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.